आज आहे मंडेची मॉर्निंग. निघालो आता ऑफिसला. आज ॲक्च्युली उठल्या ना एवढं असं वाटत होतं की आज सुट्टी घ्यावी. जस्ट काही तब्येत खराब आहे किंवा काही त्याच्यामुळे नाही, असंच आराम करण्यासाठी. कारण एवढी झोप येत होती, म्हटलं ही झोप कंटिन्यू करावी आणि थोडा आराम करावा आज घरी. आणि जरा काही कामं होती दोन, पण म्हटलं चला आज जाऊया ऑफिसला. काय तिकडे जाऊन जरा एक इम्पॉर्टंट डिप्लॉयमेंट पण होती, आजच्या दिवशीच करायची होती. प्लस आपले जे बिग बॉसचे काल विनर झालेले आहेत, कदाचित ते जर आले म्हणजे बहुतेक येऊच शकतात, ते मिस व्हायला नको म्हणून म्हटलं की चला जाऊया ऑफिसला आणि बघूया आज कोण येत आहे का. नीट बस ग बाई, तुला बघून माझी कंबर दुखायला लागली, वाकडी बसली. हॅलो गाईज, आता पोचलो आहे तर खरं करी रोड स्टेशनला. आता ऑफिसमध्ये पोचेलच 5 मिनिटाने. पण बघू आज विनर झालेले कॅन्डिडेट किंवा रनरअप्स वगैरे येतात का ऑफिसमध्ये. कारण एविक्ट झालेल्या लोकांचं वेगळं आहे, ते येऊ शकतात. यांचं कधी शेड्यूल केलं आहे वगैरे ते माहीत नाही. पण बघू आज जर आले तर सरप्राईज एलिमेंट होऊन जाईल आणि आपण त्यांना भेटूया नक्की. तो गाईज हे बघा, तन्वी आलेली आहे आणि हे रिपोर्टर्स लाईन अप आहेत इंटरव्ह्यूसाठी. आज ॲक्च्युली बरेच जण आलेले आहेत. आणि हे बघा, मला माहिती होतं सुचित्रा बांदेकर मॅडम इथेच काम करतात, पण त्या बघा समोरच दिसल्यात आपल्याला आज अचानकपणे. सुचित्रा बांदेकर मॅडम आणि त्यांचा मुलगा पण आहे मागे. अप्रेझल लेटर आले, आता वरती जाऊन बघणार. तर मित्रांनो, तन्वी तर आता बसलेली आहे. आपल्याला तिचा मधला स्लॉट मिळू पण शकतो, पण अजून पहिल्या स्लॉटमधलेच इंटरव्ह्यू चालू आहेत. म्हणजे अजून भरपूर रिपोर्टर्स बाकी आहेत, कारण विनर आहे ती म्हणून. तर आज बहुतेक 8-9 वाजतील. आता मी इथे खाली आलो होतो ऑफिसच्या खाली जस्ट नाश्ता करायला, तर कैऱ्या घेऊन चाललो कावेरीसाठी. तर इथे चांगल्या कैऱ्या मिळतात. आता बघूया तन्वीसाठी किती वेळ थांबायला लागते, पण चला ठीक आहे. आता एवढे दिवस थांबलो केलं आहे तर हत्ती गेला, आता शेपूट राहिले. आता शेपूट म्हणजे विनर झालं आपलं, त्याचा पण इंटरव्ह्यू घेऊन टाकूया आपल्या चॅनलवर. चला कधी चान्स मिळतो तर बघूया. आता वरती जाऊन एकदा चहा घेऊया. तर हे बघा, बिग बॉसची ट्रॉफी चालली आपल्यासमोरून. आणि ॲक्च्युली तन्वी बघा लोक वगैरे कंटिन्युअस इंटरव्ह्यू दिल्यामुळे आणि रात्री सेलिब्रेशन वगैरे असेल त्यांचं, त्यामुळे. मी बरी आहे. तू पण बोलते? मी पण बोलते. बोलून बोलते की नुसती बोलते? बोलून, चालून, मारून, झोपून सगळी बोलते. असा टास्क तुमच्यासाठी खूपच आव्हानात्मक होता. शॉर्टमध्ये सांगता. आव्हानात्मक टास्क मधाचा होता माझ्यासाठी. ओके. घरात बनलेले कोणते नाते तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचे वाटते? माझा पूर्ण काटा, जो माझ्यासाठी कायम महत्वाचा असेल. काटा. ओके. एखाद्या वादाबद्दल आता मागे वळून पाहताना काही वेगळं वाटतं का? वाद असं नाही, मला एवढं फार असं काही वादाकडे बघून मागे वळून काही वाटत नाही. कारण मी सगळेच वाद आता विसरले आणि मी चांगल्या मेमरीज घेऊन आहे. तुझे काय प्लॅन्स आहेत? मी काय बिग बॉस नंतर तुझे काय प्लॅन्स आहेत? बिग बॉस नंतर प्लॅन्स म्हणजे मला सध्या तरी मला झोपायचं आहे, आराम प्रभू आहे ना, प्रभू जेव्हा इंटरव्ह्यूला आला होता ना, तेव्हा त्याचंही असंच एक्सचेंज झालं होतं. आणि नंतर असं बोलता बोलता एक विषय निघाला, तर काकूंनी मला विचारलं की इथे कुठे सोय वगैरे होईल, म्हणजे त्यांचं गावाला जायचं वेळ झालं होतं. तर त्यांना मी म्हणालो की चला आमच्या घरी, आमचं घर मोठं आहे. तर ते ॲक्च्युली आपल्या घरी पण आले होते. एक दिवस राहिले, म्हणजे तुझ्यासारखंच इंटरव्ह्यू जेव्हा संपले, एक दिवस राहिले, त्यांना आम्ही पार्टी वगैरे केली घरी. आणि जेव्हा आम्ही गाडीतून जात होतो ना, तेव्हा आम्ही बिग बॉसचा तुझा लाईव्ह एपिसोड बघत होतो. तेव्हा तू एक वाक्य म्हणत होती, अगं तू मला दिसतो जाताना, असं डोळ्यात तुझ्या पाणी येत होतं. तेव्हा तिथे प्रभू पण लगेच रिअल टाईममध्ये तिथे रडत होता. तर हे तुमचं भाऊ बहिणीचं नातं एक आम्हाला खरंच म्हणजे तिथेही ती पावती मिळाली. आणि प्लस एक. तर चला, आपलं थोडंफार बोलणं झाल्यानंतर तयारी सुरू झाली आहे त्यांची. तर त्याआधी हे एम्प्लॉईज वगैरे किंवा बाकीचे जे काही तिचे चाहते आहेत त्यांचे फोटो सेशन आणि सेल्फीज वगैरे घेणं चालू आहे. आणि मी आपलं करत होतो आपला ब्लॉग आपला. ते बघा निघाली आहे ही गायत्री आहे, पिंक ड्रेसवाली, कलर्स मराठीची PR, जिने ट्रॉफी उचलली आहे. आणि काल ती तिथे विनर अनाऊन्स करताना सुद्धा होती. तर हे बघा, तन्वी ॲक्च्युली स्वीट आहे या बाकी सगळ्यांपेक्षा. म्हणजे असं दिसताना तरी दिसली बाबा, मग बाकी काय माहीत नाही. चला आता तन्वी निघाली. आता चला मी तिला ठाण्याला सोडतो आणि मग पुढे मी पण घरी निघून जातो. बाबा बायका पोरं आपली पण वाट बघत असतात ना घरी. चलो बाय बाय.